दिल्लीच्या महिपालपूरमध्ये आहे। बॉम्ब सदृश्य आवाज ऐकू आलेले आहेत। महिपालपूर या भागात स्फोटाचे आवाज ऐकू आलेत। या घडीची आत्ताची सगळ्यात मोठी बातमी दिल्लीच्या महिपालपूरमध्ये आहे। बॉम्ब सदृश्य आवाज ऐकू आलेले आहेत। म्हणजे बॉम्ब फुटल्यावर जसा आवाज येईल तसा मोठा आवाज झालेला आहे। दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। आवाज कशाचा होता याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। नवी दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये त्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट झालेत, घटनास्थळी दाखल झालेत। महिपालपूर हा परिसर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारले। प्रशांत, नेमकं काय घडलंय? दिल्लीच्या महिपालपूर रेडिशन हॉटेलच्या जवळ एक जोरदार आवाज ऐकू आला। त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत 9:18 तिथे दाखल झालेल्या आहेत आणि एका महिलेने हा कॉल केला होता की त्या महिलेने म्हटलं की जोरदार आवाज आलेला आहे आणि तो कॉल पीसीआरला दिल्यानंतर काही क्षणातच तिथे पोलीस दाखल झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि सध्या आता दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो जो आवाज आलेला आहे तो डीटीसीच्या बसच्या टायर फुटल्यामुळे आवाज आलेला आहे। डीटीसीच्या गार्डने सांगितलं आहे। घटनास्थळावरती त्या डीटीसीचा ड्रायव्हर देखील उपस्थित आहे। कुठलीही पॅनिक होण्याची गरज नाही आहे। सामान्यपणे हे टायर फुटण्याची घटना असल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। म्हणजे घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये। परिस्थितीच अशी आहे की दिल्ली ब्लास्ट झाल्यानंतर जर कुठलेही असे मोठे आवाज झाले तर लोक घाबरून जाऊ शकतात, पण पोलिसांनी हे स्पष्ट केलंय की अजिबात घाबरून जाऊ नका। महिपालपूर किंवा दिल्लीच्या कुठल्याही परिसरातले जे नागरिक आहेत त्यांनी टेन्शन घेण्याचं कारण नाहीये। एक टायर फुटल्याचा जो आवाज असतो सामान्य असते ही गोष्ट। रस्त्यांवरून जाताना अनेक गाड्यांचे टायर फुटतात, तसा टायर फुटला आणि त्याचा जरा मोठाच आवाज आला आणि त्यामुळे ही महिला घाबरली आणि तिने पोलिसांना फोन केलेला आहे। दिल्लीच्या महिपालपूर इथली ही घटना आहे। पुढची बातमी पाहूयात। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातली मोठी अपडेट समोर येते। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट होता अशी माहिती मिळते। दहशतवादी मुजम्मिलनं जानेवारीमध्ये या संदर्भात रेकी केली होती अशी सूत्रांकडून माहिती मिळते। मुजम्मिल सोबत त्याचा साथीदार डॉक्टर उमर नबी सुद्धा होता। तर मुंबईतील 26/11 सारखा दिल्लीमध्ये स्फोट घडवण्याचा डॉक्टर उमर याचा कट होता, म्हणूनच त्यानं मोठ्या प्रमाणात स्फोटकं जमा केली होती असं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या तपासात पुढे आलेलं आहे। 6 डिसेंबरला हा स्फोट घडवायचा होता असं देखील कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट होता अशी माहिती मिळते। दहशतवादी मुजम्मिलने जानेवारीमध्ये या संदर्भात रेकी केली होती अशी सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे। मुजम्मिल सोबत त्याचा साथीदार डॉक्टर उमर नबी सुद्धा होता। तर मुंबईतील 26/11 सारखा दिल्लीमध्ये स्फोट घडवण्याचा डॉक्टर उमर याचा कट होता आणि म्हणूनच त्यानं मोठ्या प्रमाणात स्फोटकं जमा केली होती असं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या तपासात पुढे आलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, ज्या पद्धतीनं डॉक्टर ही संपूर्ण 7 डॉक्टरांची दहशतवादी चमू पुढे आलेली आहे, त्यामध्ये अनेक खुलासे आता एनआयए करत आहे, दिल्ली पोलीस स्पेशल सेलही करत आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं येत्या प्रजासत्ताक दिनाला म्हणजे 26 जानेवारी रोजी मोठा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न या सगळ्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा होता अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे, सूत्रांची माहिती आहे। मग त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने हे सर्व ज्या पद्धतीने स्फोटकं एकत्र केली, जवळपास 3200 किलो स्फोटकं एकत्र केली होती, त्यापैकी 2900 किलो जे स्फोटक आहे ती हस्तगत करण्यात आलेली आहे, पण उर्वरित 300 किलो स्फोटक आहे तो एक मोठा यक्षप्रश्न आहे। त्याचा शोध सध्या युद्धस्तरावरती सुरू आहे। पण महत्वाचं म्हणजे या दहशतवाद्यांचा जैश ए मोहम्मदच्या या सगळ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न होता की येत्या 6 डिसेंबर रोजी म्हणजे ज्या दिवशी बाबरी मस्जिद तोडल्या गेली होती, जे वादग्रस्त इमारत तोडल्या गेली होती, त्या संदर्भात जेव्हा येत्या 6 डिसेंबर रोजी मोठा स्फोट जसा मुंबईमध्ये 26/11ला स्फोट घडवून आणला होता, 26/11ला अटॅक केला होता, त्याच धर्तीवरचा अटॅक करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या निमित्तानं होता। पण हा सगळा कट जो आहे हा दिल्ली पोलिसांनी उधळला। दिल्ली पोलीस, हरियाणा पोलीस आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणा पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी जे फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केली त्यामध्ये 2900 किलो अमोनियम नायट्रेट सारखा स्फोटक आहे ते जप्त झाले होते। हे सगळे स्फोटक त्यांनी उत्तर प्रदेशातील मुहू मेरठच्या ह्याच्यामध्ये नूर म्हणून एक गाव आहे त्या तिथल्या मार्केटमधून एकत्र केल्याची माहिती पुढे आलेली आहे।
थोड्या प्रमाणात त्यांनी एकत्र करायला सुरुवात केली होती. साधारणतः एकाच बरं. ठिकाणी त्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता, पण हा एक मोठा कट उधळलेला आहे, हे महत्वाचं आहे. ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट दहशतवादी हल्लाच असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणी सरकारनं ही माहिती दिली आहे. केंद्रीय कॅबिनेट नंतर पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आलेली आहे. कार स्फोट प्रकरणाचा वेगानं तपास सुरू आहे आणि केंद्रीय कॅबिनेटमध्ये देशातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा देखील घेण्यात आलेला आहे. The country has witnessed a heinous terror incident perpetrated by anti-national forces through a car explosion near the Red Fort on the evening of 10th November 2025. The explosion resulted in multiple fatalities and caused injuries to several others. The cabinet pays its solemn respects to the victims of this senseless act of violence and conveys its heartfelt condolences to the bereaved families. The cabinet prays for the speedy recovery of all those injured and appreciates the prompt efforts of the medical personnel and emergency responders who have been providing care and support to the victims. The cabinet unequivocally condemns this dastardly and cowardly act that has led to the loss of innocent lives. महत्वाची बातमी आहे. अमरावतीमध्ये नवरदेवावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एकानं हल्ला केला होता, एकानं त्याला पळून जाण्यात मदत केलेली होती. या दोघांना अकोल्यातून काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबरला रात्री सुजल समुद्रे या नवरदेवावर त्याचं रिसेप्शन सुरू असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आलेला होता. हा हल्लेखोराचा फोटो तुम्ही बघताय. त्याचं नाव आहे राघो जितेंद्र बक्षी. हे दोघं मित्रच होते, नवरदेव आणि हा. या दोघांचं काही किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्यामुळे ज्या दिवशी या नवरदेवाचं लग्न ज्या दिवशी होतं, मित्राचं लग्न ज्या दिवशी होतं, त्याला रिसेप्शनच्या वेळी जाऊन चाकून भोसकण्यात आलं. हा राघो जितेंद्र बक्षी तिथून वार करून पळून गेला. त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. काल रात्री अकोल्यामधून त्याला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केलेली आहे. फरार असलेल्या राघो जितेंद्र बक्षीचा हा फोटो न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह फोटो बघताय तुम्ही. ज्याने नवरदेवावर हल्ला केला तो आरोपी कार अकोल्यातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याला ज्याने पळवून नेलं हा जितेंद्र रंगाच्या हुडीमधला ऑरेंज रंगाच्या हुडीमधला जो एक व्यक्ती दिसतोय तो अल्पवयीन मुलगा आहे. त्यानेच पळून जाण्यामध्ये मदत केली या हल्लेखोराला. या दोघांनाही बडनेरा पोलिसांच्या ASI प्रमोद गुधडे यांनी ताब्यात घेतलेला आहे. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांना विचारले. संजय, धक्कादायकच घटना होती. दोघं मित्रच, एकानं दुसऱ्यावर लग्नाच्या दिवशी वार केला आणि तो तिथून पळून गेला. काय सांगाल अधिक? सुवर्ण, निश्चितच आपण बघितलं की 11 तारखेला सुजल समुद्रे या युवकाचा विवाह समारंभ सुरू असताना लग्नात मंडपात जाऊन अगदी स्टेजवर जाऊन या आरोपी जो राघव बक्षी आहे याने हल्ला केला होता, चाकूने हल्ला केला होता आणि तिथून पळून गेला होता. तो पळून जाताना तो संपूर्ण थरार जो आहे तो ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाला होता आणि त्या दिवसापासून जो राघव बक्षी हा आरोपी आणि त्याला मदत करणारा जो एक बालक आहे, हे दोघेही त्या दिवसापासून फरार होते आणि बडनेरा पोलिसांनी राघव बक्षी आणि त्याच्या या साथीदारावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात केलेला आहे. मात्र ह्या दोघांचाही पोलीस शोध घेते होते. दोघेही हे पसार झाले होते, फरार होते, पोलिसांना चकमा देऊन गेले होते. मात्र काल रात्री बडनेरा पोलिसांच्या ASI प्रमोद गुडदे व त्यांच्या पथकाने अकोल्यात हा राघव बक्षी जो आहे तो असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्या ठिकाणी ते गेले असता राघव बक्षी हा त्याच्या मित्राच्या घरी लपून बसलेला होता. राघव बक्षी आणि त्याच्या मित्राला दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता अमरावतीला आणण्याची प्रक्रिया जी सुरू आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.